गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत मुक्ताईच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण पाहतोय। यामध्ये ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून मुक्ताईने उपदेश केलेला असला तरी तो उपदेश फक्त ज्ञानोबारायांसाठी होता असं मुळीच नाही, किंवा ज्ञानोबारायांना त्याची गरज होती, ज्ञानोबारायांच्यावर ती वेळ आली आणि म्हणून मुक्ताईने उपदेश केला, प्रबोधन केलं असं मुळीच नाही। ज्ञानोबारायांना निमित्त केलेलं आहे। ज्ञानोबारायांनी मला राग आला ही भूमिका घेतली आणि पर्णकुटीमध्ये जाऊन ते बसले, पर्णकुटीचं दार बंद करून घेतलं आणि म्हणून मुक्ताईने उपदेश सुरू केला। मुक्ताईने उपदेश केला त्या प्रकरणाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हटलं गेलं आणि या प्रकरणामध्ये 11 अभंग आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आपण पहिल्या 2 अभंगाचं चिंतन केलेलं आहे। तिसरा अभंग आपल्या समोर असा आहे, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे। बाहेरून भगवा आहे परंतु आतून काय परिस्थिती आहे हा लक्षणात्मक विचार संत मुक्ताईंनी मांडलेला आहे। खरं तर कलियुगाच्या दृष्टीनं साधूपणाचं लक्षण खूप महत्वाचं आहे। साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं हा विचार समाजासाठी, साधकांसाठी खूप गरजेचा आहे। कारण समाज हा साधूंकडे पाहताना बहिरंगाला जास्त भुलतो, बहिरंगामध्ये गुंततो आणि त्यांच्या पाठीमागे निघतो। म्हणजे बहिरंगाने साधू आहेत अशा मंडळींच्या मागे जाणारा वर्ग हा सुखी होत नाही, त्यांच्या जीवनातलं त्यांना दुःख घालवता येत नाही। कारण आपल्या जीवनातलं दुःख घालवायचं असेल तर त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे अज्ञान। जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत सर्व दुःखाची निवृत्ती होत नाही, हा सिद्धांत आहे। आपल्या भाषेत बोलायचं झालं तर काळ्या दगडावरची रेघ आहे। दुःख घालवायचं असेल तर अज्ञान घालवावं लागतं आणि बहिरंगाने जो साधुत्वाला आलेला आहे तो आमचं अज्ञान घालवू शकत नाही, त्याच्याकडे ती कुवत नसते आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही। समाजामध्ये साधू कोण आहेत, संत कोण आहेत, भक्त कोण आहेत हे समाजाला ओळखता येणं खूप गरजेचं आहे। पण ती ओळख नसते, ओळख होत नाही आणि म्हणूनच अनेक जण फसलेले पाहायला मिळतात। याला कारण प्रत्येकाची असलेली दृष्टी। आमच्याकडे दृष्टी आहे, पाहतो आम्ही, विचार करतो, कुणाकडे विचार नाही असं मुळीच नाही। प्रत्येक मनुष्याकडे विचार आहे पण विचार करण्याची पद्धत माहित नाही। कोणता विचार करावा, कसा विचार करावा, केव्हा विचार करावा। नाहीतर विद्यार्थ्यानं परीक्षा दिली, पेपर दिला आणि बाहेर येऊन विचार करत बसला, काही उपयोग होत नाही। विचार करायचा आहे तो केव्हा करावा, विचार करायचा आहे कोणता करावा। पेपर इंग्रजीचा आहे आणि विचार गणिताचा चालू झाला तर चालेल का? त्याच पद्धतीनं आपल्याला जीवनामध्ये विचार करत असताना कोणता करायचा आहे, केव्हा करायचा आहे, कुणी करावा याचा अर्थ विचार नाही असं मुळीच नाही। बघा, प्रत्येक व्यक्तीचं एक विश्व आहे, मनोराज्य त्याचं तयार असतं, त्या मनाचा, त्या मनाने तयार केलेल्या विश्वाचा तो राजा आहे आणि तो जे निर्णय घेईल त्याच्या मनोराज्यात त्याच पद्धतीनं धावपळ सुरू असताना पाहायला मिळते। बघा, बाहेरचं राज्य वेगळं, ही बाहेरची सत्ता वेगळी आणि मनोराज्य वेगळं। मनावर असलेली सत्ता मनाच्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पद्धतीनं पुढे मार्गक्रमण करत असताना मनाच्या विश्वामध्ये आम्ही गुंततो। म्हणजेच प्रत्येकाकडे विचार आहे, विचार आहे पण त्याला विवेक म्हणायचं का, इथं प्रश्नचिन्ह आहे। मग प्रत्येकाला विचार आहे पण विवेक नाही असं तुम्ही का सांगताय? योग्य अयोग्याचा निवाडा त्याच्याकडून होतोय का याच्यावर विवेकाचं लक्षण आपल्याला स्वीकारावं लागतं।
योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सत्य असत्य, जड चेतन याचं पृथक्करण झालं पाहिजे. त्याला विवेक म्हणतो आपण. त्याला विवेक म्हटलं जातं. अविनाशी आत्मा अचल जगता ते प्रतिकूल असं लक्षण विवेकाचं आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे. मग हा विवेक आमच्या अंतःकरणात जागा पाहिजे. पण आपण विकाराने दोषाने युक्त असल्यामुळे आमचा विवेक जागाच होत नाही. बघा, आम्ही सुद्धा या समाजामध्ये वावरताना काय करतो? हा माझ्या मंडळाचा, तो त्याच्या मंडळाचा, हा या संस्थेचा, तो त्या संस्थेचा, हा या परंपरेचा, तो त्या परंपरेचा, हा या पंथाचा, तो त्या पंथाचा. म्हणजेच आमच्यामध्ये सुद्धा हा भाव आहे, संकुचितपणा आहे. हा संकुचितपणा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही साधुत्व भूमिकेपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याकडे हा विचार बारकाईने असतो. हा आपल्या मंडळात नाही तर त्याला मदत करायची नाही. मग मदत करावी, कुणाला करावी? व्यापक दृष्टिकोन किती जणांच्याकडे पाहायला मिळेल? व्यापक दृष्टिकोन खूप कमी. आणि म्हणून बहिरंगाचे साधू आणि अंतरंगाचे साधू असा दोन प्रकारात आपल्याला याचा विचार पाहता येणार आहे. अहो, साधकामध्ये दोन प्रकार पाहता येतात, तर साधुत्वपणाचं काय आहे? साधक सुद्धा बहिरंग वेगळा आणि अंतरंग वेगळा. अंतरंगाची बैठक म्हणजे अधिकाराची, पात्रतेची बैठक आहे. साधन चतुष्टय संपन्न जो आहे तो अधिकारी स्वीकारला. मग अधिकाऱ्यासाठी जर एवढं बंधन आहे, साधकासाठी जर एवढं बंधन आहे, तर साधूसाठी काय लक्षण आहे? बघा, याचा विचार पाहत असताना साधकाचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. वर्णन करत असताना महाराज आपल्या समोर सांगतात, उपाधी नसावी अंतर्बाह्य साधकाची दशा, उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. साधकानं कसं राहावं त्याचा विचार महाराजांनी सांगितला. साधक हा उदास असावा. काही जण म्हणतील उदास म्हणजे नाराज राहावा का? मुळीच नाही. इथलं उदास पद थोडं वेगळ्या पद्धतीनं स्वीकारावं लागतं. ठीक आहे, माझा विचार आता चालू आहे. साधकाला जर उपाधी आत बाहेर असू नये तर साधूचं लक्षण का? साधूचा विचार का? इतर प्रमाण आपल्याला पाहता येतील. जे का रंजले गांजले. मग पुढे महाराज म्हणतात, तोची साधू ओळखावा. माझं आत्ता ते चिंतन सुरू नाही. मुक्ताई सांगायला लागल्या, वरी भगवा झाला नामे. बाहेरून कसं आहे आणि आतून कसं आहे त्याच्यावर साधुत्व अवलंबून आहे. मग समाज ताबडतोब विचार करतो. ज्यांच्याकडे जटा आहे, दाढी वाढलेली आहे, माळा मुद्रा आहेत, बहिरंगाने तो साधुत्वाच्या लक्षणेमध्ये आहे, आणि म्हणून समाज ताबडतोब त्यांना साधू म्हणून, संत म्हणून स्वीकारायला तयार होतो. याचं आपल्याला चिंतन पाहताना काही बहिरंगातले, पोशाखातले साधू पाहायला मिळतील, काही कर्माचे साधू पाहायला मिळतील आणि काही अवस्थेचे साधू पाहायला मिळतील. याच्या पुढे चौथा मुद्दा, अवतारी साधू सुद्धा पाहायला मिळतील. 4 प्रकारामध्ये याचं आपल्याला चिंतन पाहता येणार आहे. बाह्य वेश म्हणजे भगवे कपडे घातले, आम्ही साधू म्हणून स्वीकारतो. साधू आले, साधू आले, संत आले, साधू आले. का? भगवे कपडे, जटा, माळा, मुद्रा या साधू सारख्या आहेत, वगैरे वगैरे. बहिरंगातला सगळा विचार आमच्या समोर दिसला की आम्ही त्यांना साधू म्हणतो. पण तुकोबरायांनी खूप परखड भाषेमध्ये याचा विचार मांडलेला आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. माफी मागून आम्हाला हा विचार मांडावा लागतो, कारण हा अभंग, हे चिंतन तुकाराम महाराजांनी सांगावं. त्यांच्याकडे तो अधिकार, ते वैराग्य आहे आणि म्हणूनच त्यांनीच ते म्हणावं. पण आमच्या सारख्याला फक्त त्याचा उच्चार करायचा आहे, बोलण्याची पात्रता नाही. वरी भगवा झाला नामे याच्यावर तुकोबाराय सुद्धा तोच विचार मांडतात. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. श्वान म्हणजे कुत्रे. कुत्रा हा सहजच भगव्या रंगाचा असतो. निसर्गाने त्याला भगवा रंग दिला म्हणून रंगावरून तुम्ही त्यांना साधू म्हणणार का?
मग काही जण म्हणतील ज्यांच्याकडे भगवे कपडे त्यांना तुम्ही साधू म्हणणारच नाही का? असं मुळीच नाही. बहिरंगानेही साधू अंतरंगानेही साधू असेल तर त्यांना आपण नक्कीच वंदन करावं, जन्मभर वंदन करावं, दररोज नित्य वंदन करावं. पण केवळ बाहेर आहे, आत नाही, तर मुक्ताईनी त्यावर प्रहार केलेला आहे. 12व्या शतकामध्ये संत मुक्ताईनी क्रांती केलेली आहे. अहो, साधूपणावरच प्रहार केला. एवढी परखडता मुक्ताई शिवाय दुसऱ्या कुणी दाखवावी? त्यानंतर तुकोबारायांनी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच त्यावेळेला मुक्ताईने अगदी बालवयामध्ये, लहान वयामध्ये क्रांती केली आहे. साधूपणाचंच लक्षण प्रगटतेनं मांडलं. कारण आमच्याकडे केवळ परंपरा आली, आमच्याकडे केवळ कपडे आले, आमच्याकडे केवळ नित्यनेमाचा विधी आला, आम्ही केवळ देवाच्या सानिध्यामध्ये आहोत म्हणून आम्ही साधू होतोय असं मुळीच नाही. याच्यावर तुकोबारायांची खूप मोठी परखडता आहे. आणि महाराज सांगतात की कवित्व केलं म्हणून त्यांना संत म्हणावं का? त्यांना संत म्हणता येत नाही. संतांच्या कुळामध्ये जन्मलो म्हणून त्यांना संत म्हणावं का? नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नवती संत. याच्यावर मला जास्त विस्तार आता मांडायचा नाही, पण हे तुकोबारायांनीच बोलावं. या परंपरेचा विचार अंतरंगातून मांडलेला आहे. बहिरंगाला कुणीही इथं स्वीकारलेलं नाही. आणि म्हणून याचा स्वीकार करताना सुद्धा या चिंतनातून श्रोत्याने, साधकाने अंतरंगाची भूमिका डोळ्यासमोर ठेवूनच हे चिंतन स्वीकारायचंय. चिंतन स्वीकारायचंय आम्हाला. मुक्ताईनी परखडता मांडली आहे. ज्ञानोबारायांना सांगायला लागले की बाहेरून साधू झालो म्हणून आपण समाजात साधू या वृत्तीनं फिरायचंय का? साधू या वृत्तीनं आम्हाला वावरायचंय आहे का? मग आम्ही साधू म्हणून समाजात फिरण्यासाठी आलो का? आम्हाला काय करायचंय? आम्हाला समाजाला ज्ञान द्यायचंय, आम्हाला समाजाला दृष्टी द्यायची आहे, साधकाला विवेक, विचार, साधना द्यायची आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं आलोय. मग ज्ञान द्यायला आलो का ज्ञान दाखवायला आलो? हाही पुन्हा वेगळा मुद्दा आपल्या समोर येणार आहे. ज्ञान दाखवणं वेगळं आणि ज्ञान देणं वेगळं. कारण बरीच मंडळी आत्ताच्या काळामध्ये ज्ञान देत नाहीत, ज्ञान दान करत नाहीत, ज्ञान विक्री करतात. हा मुद्दा पाहायला मिळतो. ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे की आम्ही आलो कशासाठी? मग काही जण म्हणतील आमच्या उदरनिर्वाहाची काळजी ईश्वराने केलेली आहे. ईश्वरानं आपल्याला त्या पद्धतीनं नियोजन देऊनच पृथ्वीवर पाठवलेलं आहे आणि ती भूमिका स्वीकारून आम्हाला मार्गक्रमण करावं लागणार आहे. ठीक आहे, माझा मुद्दा चालू आहे की मुक्ताई ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून बोलायला लागल्या. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी भगवे कपडे घातले होते का? ज्ञानोबारायांचा बाह्य वेश भगवा होता का? मुळीच नव्हता. ज्ञानोबारायांनी भगवे कपडे घातलेले नव्हते. कारण भगवे कपडे संन्यास दीक्षा घेतल्यानंतर आपल्याकडे येतात. 4 आश्रम सांगितलेले जीवनामध्ये: ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास आश्रम हा आम्हाला स्वीकारत असताना त्याचा विधी आहे, त्याचा संकल्प आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला तो संन्यास स्वीकारावा लागतो. ती दीक्षा स्वीकारली की त्याचे नियम आहेत, त्याच्या काही अटी आहेत, त्याचा विधी आहे आणि तो तंतोतंत समजून घेऊन आम्ही पुढं मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि त्यामुळे संन्यास दीक्षा जीवनामध्ये एक आश्रम म्हणून प्रत्येकाला सांगितलेली आहे. ज्ञानोबारायांचं तर ब्रह्मचारी वय आहे, बालवय आहे आणि त्यावेळेला भगवे कपडे आहेत का? मग ज्ञानोबारायांना जर भगवे कपडे नव्हते तर मुक्ताईनी त्यांना हा उपदेश का करावा? वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, असं का म्हटलं? म्हणजेच मुक्ताईना ज्ञानोबारायांना सरळ सरळ न सांगता ज्ञानोबारायांचं निमित्त करून समाजाला सांगायचंय. ज्ञानोबारायांचं निमित्त करून साधुत्वपणाचा अंगीकार केलेल्या, बहिरंगातच राहिलेल्या
अधिकाऱ्यांना सांगायचंय, विद्वानांना सांगायचंय. आणि म्हणूनच मुक्ताईंनी सुंदर असा परखड भाषेतला विचार सांगितलेला आहे. याला पाहताना सर्वांनी सकारात्मकतेनं स्वीकारावं, म्हणजेच आपल्या स्वतःच्या जीवनाची कृतार्थता आपल्याला साधता येणार आहे. याचं उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम